मराठवाड्याला महापुराचा फटका. पुरामुळे खरीपाची पिकं वाहून गेली. 60 लाखांहून अधिक हेक्टरवरची शेती उद्ध्वस्त. कडधान्य खाद्यतेलाचे भाव वाढण्याची शक्यता. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. पूरग्रस्त शेतकरी आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता. तर दिवाळी आधी मदत करा, शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांसमोर पुरानंतर पुराव्याचं संकट. पंचनाम्यामध्ये मदतीसाठी केवायसी करणं गरजेचं. पूरग्रस्त भागातील वीजपुरवठा खंडित. इंटरनेटही बंद. पंढरपूरमध्ये भीमा नदीनं ओलांडली. इशारा पातळी. नदीकाठच्या सखल भागामध्ये शिरलं पाणी. भीमा नदी काठावर असणारे घाटही पाण्यात. नांदेडच्या विष्णुपूर धरणाचे 17 दरवाजे उघडले. धरणातून 2,40,000 क्युसेक विसर्ग. गोदाकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये 3 नर वाघ. वाघांना सेनापती, सुभेदार, बाजी अशी नावं. वाघांसाठी ताडोबातून आणणार वाघिणी. संविधानाच्या पॉकेट आवृत्तीच्या प्रकाशन विक्रीस कोर्टाची मनाई. लाल काळ्या रंगातील आवृत्तीच्या प्रकाशन विक्रीस बंदी. ईबीसीच्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली हायकोर्टाचे आदेश. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात नवा विक्रम. सोनं 1,19,000 वर तर चांदी 1.5 लाख रुपये किलो.